मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात मातोश्री निवासस्थान हे एक शक्ती केंद्र म्हणून ओळखलं जातं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान म्हणून मातोश्री सुप्रसिद्ध आहे. पंतप्रधान, दिग्गज राजकारणी, नेते, मंत्री, अभिनेते, खावडो अशा अनेकांचा आजपर्यंत मातोश्रीमध्ये राबता राहिलेला आहे. मातोश्री समोर येऊन आंदोलन करण्याचं आव्हान देण्याची हिंमत कोणाची झाली नव्हती. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात असंही एक दाम्पत्य आहे की ज्यानं मातोश्री समोर येऊन आंदोलन करण्याची भाषा केली होती. बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी तत्कालीन अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करत आंदोलन करण्याचं आव्हान दिलं. झालं. ठाकरे, मातोश्री आणि शिवसेना भवन याबाबत कमालीचा भावनिक असलेला शिवसैनिक आक्रमक झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला एक राडा. ती तारीख होती 23 एप्रिल 2022. रवी राणा मातोश्री समोर येणार ही गोष्ट शिवसैनिकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली होतीच. मातोश्री बाहेर शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे जमायला लागले. तरुण, ज्येष्ठ शिवसैनिक ते अगदी ज्येष्ठ महिला शिवसैनिक यांनी मातोश्री समोर ठाण मांडलं. मुंबई आणि दिल्लीतला मीडिया मातोश्री समोर येऊन लाईव्ह कव्हरेज करू लागला. अर्थातच बातम्यांच्या केंद्रस्थानी होती मातोश्री आणि राणा दाम्पत्य. कोण आला रे, कोण आला, मुंबई आमच्या साहेबांची, अशा शिवसेना स्टाईल घोषणा घुमू लागल्या. हिंमत असेल तर मातोश्री समोर येऊन दाखव असं आवाहन शिवसैनिकांनी राणांना दिलं. शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत राणा दाम्पत्याचा निषेध केला. हा दिवस अक्षरशः राणा विरुद्ध शिवसेना अशा अभूतपूर्व गोंधळाने गाजला. अखेरीस राणा दाम्पत्याला दिवसभर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडू दिलं नाही आणि अखेर 23 एप्रिलच्या सायंकाळी प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल त्यांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र या वादातून महाराष्ट्राच्या राजकारणात राणा दाम्पत्य आणि त्यांनी अपक्ष असूनही हाती घेतलेलं हिंदुत्व चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. राणा दाम्पत्याने घेतलेली भूमिका आणि स्थानिक राजकारणातील विरोध यामुळे आज राणा दाम्पत्याच्या राजकारणाला मात्र सुरुंग लागलाय असं बोललं जात आहे. याचं कारण काय, सविस्तरपणे जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. नुकत्याच पार पडलेल्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत कौर राणांचा पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही बडनेरा विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पुढे मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून रवी राणा यांनी विधानसभेच्या 2009, 2014, 2019 अशा 3 टर्म जिंकत विजयाची हॅट्रिक साधलेली आहे. सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले रवी राणा आता चौथ्यांदा आपली विजयी घोडदौड कायम राखणार का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण आहे अमरावतीतलं बदललेलं राजकारण आणि राणा दाम्पत्याविरुद्ध एकवटलेले स्वपक्षीय आणि विरोधक. हा विषय भारी असल्यानं थोडा खोलात जाऊन समजून घेतला पाहिजे. बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये अमरावती शहराचा अर्धा भाग आणि काही ग्रामीण भाग समाविष्ट करण्यात आलाय. 1962 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसनं बडनेरा विधानसभा मतदारसंघ जिंकला. त्यानंतर 1967ला रिपाई, तर 1972, 78, 80, 85 अशा सलग 4 निवडणुकीत काँग्रेसनं हा मतदारसंघ आपल्याकडे राखला. मात्र 1990 मध्ये शिवसेनेनं बडनेरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचं वर्चस्व संपुष्टात आणलं. 1990, 1995 आणि 1999 अशी सलग 3 वेळा निवडणूक जिंकत शिवसेनेने इथे आपला फोल्ड निर्माण केला. 2004च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी या मतदारसंघातून मोठा विजय मिळवत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. 2009च्या निवडणुकीत मात्र अवघ्या 25ल्या राजकारणात नवख्या असलेल्या रवी राणा यांनी सुलभा खोडके यांचा 18,771 मतांनी पराभव करून संपूर्ण अमरावती जिल्ह्याला धक्का दिला. पुढे 2014 आणि 2019च्या निवडणुकीत रवी राणा यांनी आपल्या विजयाचा महामेरू बडनेरा विधानसभा मतदारसंघात कायम राखला. 2009च्या निवडणुकीत रवी राणा यांचा खोडके समर्थकांशी जोरदार संघर्ष झाला होता. त्यावेळी पहिल्यांदा प्रचार कार्यालय जाणं, एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर हल्ला चढवणं, महापालिकेत महापौरांच्या दालनात धिंगाणा घालणं असं सारं काही रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. राणांचा धसका घेऊन खोडकेंनी चक्क बडनेरा मतदारसंघालाच हात जोडले आणि 2019ची निवडणूक सुलभा खोडके या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून अमरावती विधानसभा मतदारसंघातून लढल्या आणि विजयी झाल्या. 2019च्या निवडणुकीत राणा यांच्या कट्टर विरोधक असणाऱ्या सुलभा खोडके या बडनेरा विधानसभा मतदारसंघात नव्हत्या. अशा वेळी शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड या भाजपा आणि शिवसेनेच्या
युतीच्या उमेदवार म्हणून राणांविरुद्ध उभ्या ठाकल्या. रवी राणा यांनी प्रीती बंड यांचा 15,541 मतांनी पराभव करून सलग तिसऱ्यांदा बडनेरा मतदारसंघात आपलं नेतृत्व कायम राखलं. रवी राणा यांच्या विजयामागचं गणित आणि कामाची पद्धतही अत्यंत रंजक आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक घरात भेट देणारा एक उमेदवार, कार्यकर्त्यांना नावानिशी हाक मारणारा आमदार, अशी ओळख रवी राणा यांची आहे. गेल्या 15 वर्षात बडनेरा विधानसभा मतदारसंघात राणा यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणलाय. राणा यांनी प्रत्येक दिवाळीला किराणा सामान प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याचा अभिनव उपक्रम राबवलाय. त्यांनी विदर्भ दहीहंडी नावानं राजापेठ चौकात भव्य दहीहंडी स्पर्धा सुरू केली असून दरवर्षी प्रसिद्ध चित्रपट कलाकार या दहीहंडीला उपस्थित असतात. विशेष म्हणजे अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावर झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी नवनीत राणा यांच्याशी विवाह केला. बडनेरा विधानसभा मतदारसंघात सर्वच जाती धर्माच्या लोकांशी रवी राणांची जवळीक आहे. बडनेरा मतदारसंघात 45 ते 50 हजारापर्यंत दलित मतदार असून यांच्याशी रवी राणा यांची चांगली नाळ जुळली असली तरी रवी राणा यांनी स्वीकारलेले आक्रमक हिंदुत्व विविध जात समूहांना रुचणारं नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. आधी सांगितल्याप्रमाणे राणा दाम्पत्याच्या विरोधात स्वपक्षीय व विरोधक एकवटल्याचं चित्र अमरावती जिल्ह्यात निर्माण झालं आहे. परंतु याचं नेमकं कारण काय हेही समजून घेतलं पाहिजे. तर झालं असं की नवनीत राणा या अमरावती जिल्ह्याच्या खासदार झाल्यापासून राणा दाम्पत्य हे सर्व पक्ष नेत्यांना डोकेदुखी ठरले होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत कौर राणा यांनी लगेचच बाजू बदलत केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी ओढवली होती. अमरावतीच्या राजकारणातील प्रहार जनशक्तीचे संस्थापक आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादही सर्वश्रुत आहे. नुकत्याच पार पडलेल्या अमरावती लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांच्या रूपाने तिसरा उमेदवार दिल्यामुळे महायुतीच्या मतांमध्ये फूट पडली आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना झाला. यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाला असं बोललं जातं. बडनेरा मतदारसंघातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना अंतर्गत मदत केली असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. आताही बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं दिसत आहे. नवनीत राणा यांच्या पराभवानंतर आता रवी राणांना घरी बसवण्याची वेळ आली आहे असं भाजपा, शिवसेना, काँग्रेस, प्रहार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रीती बंड या भाजप आणि शिवसेना माहितीच्या उमेदवार होत्या. निवडणुकीपूर्वी अवघे काही महिने मतदारसंघात सक्रिय होऊनही प्रीती बंड यांनी रवी राणा यांना चांगलाच घाम फोडला होता. प्रीती बंड सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. अमरावती शहर आणि शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बडनेरामध्ये विकासाच्या पातळीवर मात्र 100 किलोमीटरचे अंतर असल्याचं भासतं. बडनेरा विधानसभा मतदारसंघात वाढलेली बेरोजगारी आणि गुन्हेगारी हे महत्वाचे मुद्दे आहेत. अलीकडेच बडनेरामध्ये 3-4 मर्डर झाले आहेत. शिवाय मतदारसंघातील रस्ते, पाणंदीचे प्रश्नही अद्याप सुटलेले नाहीत असे प्रीती बंड सांगतात. प्रीती बंड यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास रवी राणा यांच्या समोर कडवं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रीती बंड यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे, अमरावतीचे माजी खासदार अनंत गुडे यांच्यासह आणखी काही जण इच्छुक आहेत. दुसऱ्या बाजूला रवी राणांच्यामुळे माहितीमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. राणांना पराभूत करणं हे आमचं केवळ निवडणुकीपुरतंच नव्हे तर आयुष्याचं ध्येय असं भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारती यांचे बंधू भाजपचे नेते तुषार भारती यांना वाटतंय. काहीही झालं तरी राणांचा पराभव करायचाच आणि तो आपणच करणार असा ठाम विश्वास तुषार भारती यांच्यात दिसतोय. तुषार भारती हे अगदी तळमळीने भाजपाची उमेदवारी आपल्याला मिळेलच या आशेने जोरदार तयारीला लागले असून सर्वसामान्य जनतेतूनही त्यांना चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम पाठिंब्याची खात्री वाटत असल्यामुळे रवी राणा यांनी आपण महायुतीचे उमेदवार आहोत असं जाहीर करून तसा प्रचार देखील सुरू केलाय. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? यंदा बडनेराचं मैदान कोण मारणार? बडनेराचा पुढील आमदार कोण होणार? इथे ताकद कोणाची जास्त आहे? खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्याला ही माहिती कशी वाटली ही सांगा आणि अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय आणि इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.